आता एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। सलमान खान याच्या धमकी संदर्भात बिश्नोई गँगच्या नावाने पुन्हा एकदा सलमान खानला धमकी देण्यात आली आहे। या धमकीचा व्हिडिओ सध्या YouTubeवर अपलोड करण्यात आलाय। धमकी देणाऱ्या 25 वर्षीय बनवारी लाल याला गुजरातमधून अटक करण्यात आलेली आहे। तर मुंबई पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे। याआधीच सलमान खान याच्या गॅलेक्सी अपार्टमेंटवर बिश्नोई गँगकडून हल्ला करण्यात आलेला होता आणि आता पुन्हा एकदा बिश्नोई गँगच्या नावाने सलमान खानला धमकी देण्यात आली आहे। या धमकीचा व्हिडिओ सुद्धा YouTubeवर अपलोड करण्यात आलेला होता। या प्रकरणात पोलिसांनी तपास करून राजस्थानमधून एकाला अटक केली आहे। मुंबई पोलिसांनी ही मोठी कारवाई केलेली आहे। सध्या सलमान खान याची सिक्युरिटी वाढवण्यात आलेली आहे। याच पार्श्वभूमीवर त्याला विविध प्रकारच्या धमक्या येतात। विशेष म्हणजे बिश्नोई गँगकडून वारंवार सलमान खानला धमक्या येत असतात। याच प्रकरणी आता पोलिसांनी ही कारवाई केली आहे। या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सचिन गाडी यांच्याकडून। सचिन, काय अधिकचे अपडेट्स या संदर्भात? बनवारीलाल गुज्जर नावाच्या 25 वर्षीय आरोपीला गुन्हे शाखेने आता काही वेळापूर्वी राजस्थानवरून अटक केली होती। या आरोपीने काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ YouTubeवर पोस्ट केला होता आणि त्यामध्ये त्यांनी सलमान खानला धमकी दिली होती। सलमान खान कुठे जातो, काय करतो याची आम्हाला पूर्ण कल्पना असून आम्ही सलमान खानला मारणार आहोत अशी धमकी त्याने दिली होती। आपल्या व्हिडिओमध्ये त्याने लॉरेन्स बिश्नोई, गोल्डी ब्रास या दोघांचं नाव देखील घेतलं होतं। जसा व्हिडिओ पोलिसांच्या हाती पडला त्याची गंभीरता लक्षात घेत तात्काळ पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली आणि आरोपीला राजस्थानवरून अटक केली। नक्कीच धन्यवाद सचिन दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। आपण पाहतोय या धमकीचा व्हिडिओ पोलिसांना YouTubeवरून मिळाला आणि या व्हिडिओची दखल घेत लगेचच पोलिसांनी तपासाची चक्र फिरवत या आरोपीला आता राजस्थानमधून अटक केली।